तेज आणि गुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। मनपाडळे येथे 26 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता जुगाई फाउंडेशन मनपाडळे यांच्या वतीने शैक्षणिक मार्गदर्शन व हितगुज कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी प्रमुख मार्गदर्शक IFS संदीप सूर्यवंशी होते। या कार्यक्रमात युवा उद्योजक जयदीप सूर्यवंशी, वैभव खांडेकर, किरण सूर्यवंशी, बाबासाहेब सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केलं। संदीप सूर्यवंशी यांनी अत्यंत भावनिक होऊन आपल्या यशाची गाथा विद्यार्थ्यांना सांगितली। संदीप सूर्यवंशी यांनी वेळ आल्यानंतर अक्षरशः मठामध्ये राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला होता, त्यामुळेच त्यांना IFS या पदापर्यंत पोहोचता आला। स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम घेण्यात आला। अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यास पुस्तक बक्षीस स्वरूपात देण्यात आलं। त्यातून सभागृहामध्ये अत्यंत कौटुंबिक वातावरण निर्माण झाले। 25 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान वाचनालयाची स्थापना करण्यात आली। या कार्यक्रमाच्या वेळी गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती। मान्यवरांनी उपस्थितांना ज्ञानाचं महत्त्व पटवून सांगितलं। या कार्यक्रमासाठी DR कांबळे, शिवाजी ठाणेकर, संजय सूर्यवंशी, अरुण शिंदे, राजेंद्र मोळी, श्रीकांत कांबळे, रतन वाघमारे, रमेश भोसले, संभाजी गुरव, शाळा नंबर 1 व 2 चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते। सर्व कार्यक्रमाचा विजय कुरणे यांनी सूत्रसंचालन केलं, तर राणी दबडे यांनी आभार मानले। या कार्यक्रमासाठी मनपाडळे, पाडळी, अंबापवाडी, कासारवाडी या परिसरातून विद्यार्थी व पालक आले होते। सत्यमुख प्रतिनिधी रघुनाथ कापसे, हातकणंगले, कोल्हापूर। मी जयदीप जवळ त्या सभासद होतो। मला आठवतंय ज्या वेळेला आमचं पारायण होतं तरी निकाल लागला 2017ला, त्यावेळेला संदीप आला, वर गेला, मी एकटाच गेलो, खांद्यावर हात घेऊन खाली आलो। 2018ला शिवजयंती होती आणि शिवजयंतीच्या दिवशीच निकाल लागला। निकाल लागल्यानंतर जल्लोष झाला, मिरवणुका झाल्या, त्यानंतर कडोलीला एक कार्यक्रम होता मराठी महासंघात आणि संभाजी राजे आले आणि संदीपला म्हणले, तू वाड्यावर जेव्हा येणार आहेस का दिल्लीतल्या घरात जेव्हा येणार आहेस? आणि मला आठवतं तुला पुढं मला वाटतं दिल्लीतलं सचिव म्हणून मला बघायचं, हे वाक्य माझ्या नजरेत आहे। आणि तिने असंच दिल्लीतलं सचिव म्हणून एक मनपाच्या ग्रामीण भागातला पोरगं तिथे जावावं, आपल्या गावकऱ्यांचं एक ऋणानुबंधन तिथं निर्माण करावं एवढी मी अपेक्षा करतो। मुलांना सांगतो, धर्म, जात, पात हे बघू नका। अजूनही काही संघटना जातीच्या मध्ये अडकलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचं नुकसान होत आहे। पुस्तकं वाचा, फुले वाचा, आंबेडकर वाचा। पुस्तकानं मस्तक सशक्त होतं आणि सशक्त मस्तक कोणापुढे झुकत नाही, हे उदाहरणार्थ संदीपनं आता घालून दिलेलं आहे। मी जयदीप जवळ त्या सभासद होतो। मला आठवतंय ज्या वेळेला आमचं पारायण होतं तरी निकाल लागला 2017ला, त्यावेळेला संदीप आला, वर गेला, मी एकटाच गेलो, खांद्यावर हात घेऊन खाली आलो। 2018ला शिवजयंती होती आणि शिवजयंतीच्या दिवशीच निकाल लागला। निकाल लागल्यानंतर जल्लोष झाला, मिरवणुका झाल्या, त्यानंतर कडोलीला एक कार्यक्रम होता मराठी महासंघात आणि संभाजी राजे आले आणि संदीपला म्हणले, तू वाड्यावर जेव्हा येणार आहेस का दिल्लीतल्या घरात जेव्हा येणार आहेस? आणि मला आठवतं तुला पुढं मला वाटतं दिल्लीतलं सचिव म्हणून मला बघायचं, हे वाक्य माझ्या नजरेत आहे। आणि तिने असंच दिल्लीतलं सचिव म्हणून एक मनपाच्या ग्रामीण भागातला पोरगं तिथे जावावं, आपल्या गावकऱ्यांचं एक ऋणानुबंधन तिथं निर्माण करावं एवढी मी अपेक्षा करतो। मुलांना सांगतो, धर्म, जात, पात हे बघू नका। अजूनही काही संघटना जातीच्या मध्ये अडकलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचं नुकसान होत आहे। पुस्तकं वाचा, फुले वाचा, आंबेडकर वाचा। पुस्तकानं मस्तक सशक्त होतं आणि सशक्त मस्तक कोणापुढे झुकत नाही, हे उदाहरणार्थ संदीपनं आता घालून दिलेलं आहे। साहेब अधिकारी होताना काय गोष्टी घडल्या, तसं आम्हाला जो त्रास झाला ते तुम्हाला होऊ नये म्हणून अजून कुठलीही अडचण आणि कुठलीही असेल। परवाच विषय सांगितलं की 1600 मीटरचं जे पोलीस भरतीला आहे ते आम्ही आता 16 एकर जमीन घेतली, तिथं थोडासा ट्रॅकचं पण डोक्यात आहे की त्यांना एका साईडनं रनिंगसाठी 1600 मीटर जे पोलीस भरतीला असतं ती सुद्धा आपण आर्मी पोलीस भरतीसाठी तो सुद्धा ट्रॅक करतोय। म्हणजे आमच्याकडनं कुठलीही कमी पडणार नाही। फक्त एवढीच इच्छा आहे की साहेबांची इच्छा आहे की मी अधिकारी झालो म्हणून चालणार नाही, तर तुम्ही सुद्धा अधिकारी झालं पाहिजे।
ही भूमिका आहे. बाकीच्यांची भूमिका की एकटा अधिकारी झाल्यासाठी दुसरा अधिकारी. कलिंग युद्ध कोणाशी संबंधित आहे? कलिंग युद्ध मागे कोणतं आहे? व्हेरी गुड. या पण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सम्राट अशोकांचं नाव ऐकलंय? अजून ऐकलंय? सम्राट अशोकांचं कोणतं सांगा उठून. हा चक्रवर्ती सम्राट अशोकांनी काय केलं कलिंग युद्धानंतर? कोणाला माहित आहे यार? तुम्ही शाळेत शिकताय, हे उत्तर देते. हा सांग. शांततेचा मार्ग स्वीकारला, बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यावेळेस. मानवी शरीरात किती हाडे असतात? बोन्स किती असतात? नंबर, एक्झॅक्ट नंबर पाहिजे मला. किती? 242. नाही. हा तू सांग. नाही. उलट केलं. किती? बरोबर आहे. नाही बरोबर. टाळ्या वाजवा. गोल्डन टेम्पल कुठे आहे माहिती आहे? गोल्डन टेम्पल. व्हेरी गुड. नाव सांग बेटा. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण? व्हेरी गुड. कलिंग युद्ध कोणाशी संबंधित आहे? कलिंग युद्ध मागे कोणतं आहे? व्हेरी गुड. या पण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सम्राट अशोकांचं नाव ऐकलंय? अजून ऐकलंय? सम्राट अशोकांचं कोणतं सांगा उठून. हा चक्रवर्ती सम्राट अशोकांनी काय केलं कलिंग युद्धानंतर? कोणाला माहित आहे यार? तुम्ही शाळेत शिकताय, हे उत्तर देते. हा सांग. शांततेचा मार्ग स्वीकारला, बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यावेळेस. मानवी शरीरात किती हाडे असतात? बोन्स किती असतात? नंबर, एक्झॅक्ट नंबर पाहिजे मला. किती? 242. नाही. हा तू सांग. नाही. उलट केलं. किती? बरोबर आहे. नाही बरोबर. टाळ्या वाजवा. गोल्डन टेम्पल कुठे आहे माहिती आहे? गोल्डन टेम्पल.
व्हेरी गुड. नाव सांग बेटा. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण? व्हेरी गुड. कलिंग युद्ध कोणाशी संबंधित आहे? कलिंग युद्ध मागे कोणतं आहे? व्हेरी गुड. या पण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सम्राट अशोकांचं नाव ऐकलंय? अजून ऐकलंय? सम्राट अशोकांचं कोणतं सांगा उठून. हा चक्रवर्ती सम्राट अशोकांनी काय केलं कलिंग युद्धानंतर? कोणाला माहित आहे? तुम्ही शाळेत शिकताय, हे उत्तर देत. हा सांग. शांततेचा मार्ग स्वीकारला, बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यावेळेस. मानवी शरीरात किती हाडे असतात? बोन्स किती असतात? नंबर, एक्झॅक्ट नंबर पाहिजे मला. किती? 242. नाही. हा तू सांग. नाही. उलट केलं. किती? बरोबर आहे. नाही बरोबर. टाळ्या वाजवा. गोल्डन टेम्पल कुठे आहे माहिती आहे? गोल्डन टेम्पल. व्हेरी गुड. नाव सांग बेटा. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण? व्हेरी गुड. जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा. मित्रांनो, विसरू नका.